श्री स्वामी समर्थ। नवरात्र हा देवीच्या उपासनेचा अत्यंत पवित्र काळ आहे। या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा आणि साधना केली जाते। शाबर मंत्र हे अत्यंत प्रभावी मानले जातात आणि योग्य पद्धतीने साधना केल्यास ते लवकरच फळ देतात। आपण देवी शाबर मंत्र कसा सिद्ध करावा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील। शाबर मंत्र म्हणजे काय? शाबर मंत्र हे साधारणपणे आदिवासी भाषेत तयार केलेले असतात आणि ते अत्यंत सोपे व प्रभावी मानले जातात। या मंत्रांची खासियत म्हणजे त्यांना कोणत्याही विशिष्ट नियमांच्या बंधनात अडकवले जात नाही। योग्य श्रद्धा आणि भक्तीने साधना केल्यास हे मंत्र सिद्ध होतात आणि साधकाला इच्छित फळ देतात। नवरात्रीमध्ये शाबर मंत्राची साधना का करावी? नवरात्रीमध्ये देवीची शक्ती सर्वत्र व्याप्त असते। या काळात देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी शाबर मंत्र सिद्ध करण्याचा सर्वोत्तम काळ आहे। या 9 दिवसांमध्ये साधकाला विशेष ऊर्जा प्राप्त होते, ज्यामुळे मंत्र सिद्ध करणे सोपे होते। साधनेसाठी आवश्यक सामग्री: 1. देवीची प्रतिमा किंवा मूर्ती साधनेच्या वेळी देवीचे ध्यान करणे आवश्यक आहे। 2. कुंकू, फुले, धूप देवीच्या पूजेची सामग्री। 3. शुद्ध तूप आणि वाती दिवा लावण्यासाठी। 4. मंत्राचा जप करण्यासाठी माळ रुद्राक्ष किंवा चंदनाची माळ सर्वोत्तम मानली जाते। शाबर मंत्र सिद्ध करण्याची पद्धत: 1. शुद्धीकरण. साधनेच्या ठिकाणाचे शुद्धीकरण करा। साधनेसाठी एक स्वच्छ जागा निवडा। यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा। 2. स्थापना. देवीची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्या साधनेसाठी समोर ठेवा। त्यांना कुंकू, फुले, धूप दाखवून पूजा करा। नंतर देवीसमोर तुपाचा दिवा लावा। 3. मंत्राचा जप. मंत्राचा जप कमीत कमी 11 माळा किंवा 108 वेळा दररोज करा। मंत्रसिद्धीसाठी 1008 वेळा जप आवश्यक आहे। जर तुम्हाला हा मंत्र 1 दिवसात सिद्ध करायचा असेल तर 1008 वेळा जपावा लागले, किंवा तुम्ही रोज 108 वेळा सुद्धा करू शकता। अस केल्याने मंत्र 11 दिवसात सिद्धी होईल। मंत्र अशा प्रकारे आहे: दंड भुजदंड, प्रचंड नो खंड, प्रगट देवी तू ही झुंडन के झुंड, खग्र दिखा खप्पर लिया, खड़ी कालका, तागड़ते मस्तंग, तिलक मागरदे मस्तंग, चोला जरी का, फागड़ दीफू, गले फूल माल, जय जय जयंत, जय आदिशक्ति, जय कालका खप्रधनी, जय मचकुट छंदनी देव, जय जय महिरा, जय मर्दिनी, जय जय चुंडमुंड, भांडासुर खंडनी, जय रक्त बीच बिडाल बिहंडनी, जय निशुंभ को दलनी, जय शिव राजेश्वरी, अमृतयज्ञ, धागीधीट, द्रुवड द्रुवडनी, बड रवि डर डरनी, ओम ओम ओम। 4. मंत्राचा जप करण्याची वेळ. मंत्रसिद्धीसाठी ब्रह्ममुहूर्त किंवा रात्रीच्या काळात जप करणे सर्वोत्तम मानले जाते। यावेळी वातावरण शुद्ध आणि शांत असते, त्यामुळे साधनेत एकाग्रता अधिक चांगली साधता येते। 5. नियम व उपवास. साधनेच्या काळात साधकाने शुद्ध आहार घ्यावा, शक्य असल्यास उपवास करावा। साधकाने साधनेच्या काळात मानसिक शुद्धता राखावी आणि नकारात्मक विचार आणि वाईट गोष्टीपासून दूर राहावे। 6. नवरात्री विशेष. नवरात्रीमध्ये देवीच्या शक्तीचे अधिकाधिक प्रमाण असते, त्यामुळे मंत्र सिद्ध करणे अधिक प्रभावी ठरते। नवरात्राच्या प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपांची पूजा करून मंत्र जप करणे शुभ मानले जाते। सिद्धीची लक्षणे. मंत्र सिद्ध झाल्यानंतर साधकाच्या जीवनात सकारात्मक बदल दिसायला लागतात। संकटे दूर होतात, मनःशांती प्राप्त होते आणि साधकाला इच्छित फलप्राप्ती होते। साधना कालावधीत देवीची कृपा अनुभवायला मिळते,
हेच मंत्रसिद्धीचे प्रमुख लक्षण आहे. उपसंहार. नवरात्रीमध्ये देवी शाबर मंत्रसिद्ध करणे हा एक अत्यंत पवित्र आणि फलदायी अनुभव असतो. योग्य विधी, श्रद्धा आणि भक्तीने केलेली साधना आपल्याला इच्छित यश प्राप्त करून देऊ शकते. यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि देवीची कृपा प्राप्त होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.